नाश्त्याला आपणच एक नवीन रेसिपी ट्राय केली. नाश्ता द्यायच्या आई साहेबांची शुगर पण टेस्ट केली. तर नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला आई साहेबांची सेवा जी करायला मिळाली की नाही ते कोणाच्या पण नशिबात नसते, लक्षात ठेवा. आमच्या मॅडमचं सकाळ सकाळी मस्तपैकी आवरून नाश्त्याला मस्तपैकी आज बुर्जी भात बनवायचं म्हटलं तर आपलं दुष्काळात 36 महिने अडवाली. पण आपण अडचणींना कधीच घाबरत नाही. त्यामुळे 0 मिनिटात जाऊन दुकानात येशील तेल पावशेर घेऊन आलो आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणींना चेहऱ्यावर न दाखवताय की नाही 2.5 मिनिटात नाश्ता करायला चालू केला. कारण कसं आहे माहितीये का, अडचणी किती पण येऊ देत, आपण आपला प्रयत्न सोडायचे नाही. त्यांच्या समोर कायम आपण हसतच राहायचं. आपल्याला असल्याला बघून अडचणी पण विचार करायला पाहिजे की आपण चुकीच्या रस्त्यावर आलो का काय. 11:30 मिनिटात म्हणजे आपला नाश्ता तयार झाला बघा. पण आपल्याला आई साहेबांची शुगर टेस्ट करायची होती आणि शुगर नाश्ता करायच्या आधी एकदा आणि नंतर एकदा करायला लागते. म्हणताना आपल्या भावाला बोलून घेतलं, नाश्ता करायच्या आधी शुगर टेस्ट करायला दिली बघा. आपल्या आई साहेब तसं लई धाडसे सोडा. शुगर टेस्ट करताना यासने काय होते कोणास ठाऊक, मी आपला कायम जवळच लागतो यासने. हे काम झाल्या पहिला आम्ही दोघ जण नाश्ता करायला बसलो आणि बिन वाढता सामायिक मध्ये एका प्लेट मध्ये नाश्ता करून घेतला बघा. असलं सुख अनुभवाला पण भावना नशीब लागते बरं काय. नाश्ता करून झाल्यानंतर आई साहेबांसोबत जरा असं टाइमपास केला आणि सगळी कामं आवरता संध्याकाळी रिपोर्ट पण आला. आल्या सगळ्यात आमच्या डॉक्टर साहेबांनी बघितलेत बघा रिपोर्ट. आणि आई साहेबांचा रिपोर्ट असा होता की नाही, जेवायच्या आधी साखर व्यवस्थित आहे, जेवल्यावर जरा गाडी आपली गेअर बदलते एवढं खरं. एवढं वर खाली तर आयुष्यातल्या अडचणी पण होत असतात. त्यामुळे हसत जगायचं आणि बिंदास राहायचं, कारण आयुष्य हे एकदाच आहे, लक्षात ठेवा.